जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेले पळसगावबाई येथील सरपंच धीरज लेंडे यांनी गावात केलेल्या विविध विकासात्मक व नाविन्यपूर्ण कृतीची दखल घेत अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेत लोणावळा येथे दिनांक 30 जुलैला झालेल्या समारंभात सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला। पळसगावबाई जिथे पिण्याच्या पाण्याकरिता इतर विहिरी अधिग्रहण करीत पाणी पुरवठा करण्यात येत होता, त्या ठिकाणी अतिशय योग्य नियोजन करीत जलसंधारण आणि नदी खोलीकरणाचे काम हाती घेत मुबलक पाणीसाठा तयार करीत गावाला 24 तास पाणी पुरवठा करणारे गावाची ओळख निर्माण केली। तंटामुक्त अध्यक्ष असताना गावातील तंटे समोपचाराने सोडवून काम केले। गावाचा येत्या 15 वर्षात जो विकास करायचा आहे त्याचा आराखडा बनवत 5 वर्षात गावातील संपूर्ण रस्ते नाल्या करीत भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून आमूलाग्र बदल गावात केले। त्याचाच परिपोष म्हणून गावाला 9 पारितोषिके प्राप्त झाले असून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गावाची ओळख निर्माण झाली। गावात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा विचार करीत व्यायामशाळा, वाचनालय, संगणक लॅब, ओपन जिम, आदिवासी व इतर समाजासाठी समाज भवन, तीर्थक्षेत्र विकासाकरिता निधी, पर्यटन विकासाकरिता निधी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरामुक्त व हागणदारीमुक्त गाव करीत एक छोटासा खेडही शहरासारखं सुविधा देण्यास सक्षम असू शकते हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले। हे करीत असताना कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुनावर, माजी खासदार रामदासजी तडस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री पंकजभाऊ भोयार, त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी भरीव सहकार्य करीत निधी देण्याबाबत मोलाची भूमिका गाव विकासाकरिता महत्त्वाची ठरली आहे। गावात वेगवेगळ्या समित्या करीत त्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकत गावकऱ्यांचा सहभाग प्रत्येक कार्यात घेतला। मनरेगा व अभिसरणातून गावात बचत गट भवन, सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक यासारखे कामे करीत जिल्ह्यात एक नवीन अजेंडा सुरू केला। त्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण कामे गावात होत गावाचा चौफेर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात। लहान लहान बाबींवर लक्ष देत तसेच शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ता महत्त्वाचा असल्या कारणाने गावातील 3 पांदन रस्ते योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले। सरपंच होताच केंद्रीय 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत गावातील आरोग्याचा विचार करत उपकेंद्र सक्षम तयार केले, तसेच नवीन उपकेंद्रांकरिता निधी उपलब्ध करून घेतला। विकास करीत असताना आपलं गाव ही भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यामुळे गावकऱ्यांनी प्रत्येक कार्यात हिरारीने भाग घेतला। धीरज लेंडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे गावात व परिसरात आनंदाचे वातावरण आहे।